फडणवीसांनी राहुल गांधींवरती टीका केली, पण त्यानंतर राहुल गांधींनी पुराव्यासहित फडणवीसांना उत्तर दिलं. 2 दिवसाअगोदर आपले मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवरती टीका करत म्हणाले, राहुल गांधींना शिक्षण व्यवस्थेबद्दल काही समजतं का? अगोदर त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, नंतर आमच्या कामगिरीकडे लक्ष द्यावं. पण यानंतर राहुल गांधींनी असं उत्तर दिलं, ज्याची चर्चा संपूर्ण भारतभरामध्ये होत आहे. कारण की राहुल गांधींनी जे उत्तर दिलंय ते कोणत्या पत्रकार परिषदेमधून दिलं नाही. त्यांनी त्या ठिकाणावरून उत्तर दिलंय ज्या ठिकाणी लाखो विद्यार्थी होते. कारण की मुख्यमंत्री फडणवीस या शिक्षण व्यवस्थेबद्दल राहुल गांधींवरती टीका करतात. म्हणतात राहुल गांधींना जर शिक्षण व्यवस्थेबद्दल काही माहिती असती तर त्यांनी टीका केली नसती, काम करून दाखवलं असतं. आता त्यांच्या टीकेचा परिणाम बघा. राहुल गांधीने देहरादूनमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. फक्त विद्यार्थीच नाही, पालक देखील सहभागी झाले होते. आता विचार करा, असा कार्यक्रम भारतातील कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यांनी घेतला आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला विद्यार्थ्यांचा सपोर्ट होता. पण आपला मेन मुद्दा असा आहे, राहुल गांधींनी या सभेमधून नेमकं काय उत्तर दिलंय? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊया. आता बघा, फडणवीसांनी राहुल गांधींवरती जी टीका केली ना, त्याचं उत्तर तुम्हाला प्रत्येक एक मुद्द्यामध्ये भेटणार आहे. त्यामुळं व्हिडिओमधील प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशामधील लाखो विद्यार्थी 5-5 वर्ष आपल्या आयुष्यामधील मौल्यवान वेळ स्पर्धा परीक्षेसाठी घालतात. दिवसाचे 8-10 तास अभ्यास करतात, मित्रपरिवारापासून दूर राहतात. ही मेहनत फक्त तो विद्यार्थी घेत नसतो, संपूर्ण कुटुंब घेत असते. त्याच्या संपूर्ण कुटुंबाची स्वप्न त्याच्याशी जोडलेले असतात. आई वडील आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कर्ज काढतात, बचत करतात, स्वतःच्या गरजा कमी करतात आणि मुलांवरती विश्वास ठेवतात, त्यांच्या अभ्यासावरती विश्वास ठेवतात. आता बघा, राहुल गांधींनी हे जे काय सांगितलं हे सर्व त्या सभेमधून सांगितलं आहे ज्या ठिकाणी लाखो विद्यार्थी आले होते आणि त्यांचे पालकही आले होते. आता यामधून मुख्यमंत्री फडणवीसांना काय उत्तर मिळतंय ते आपल्याला या व्हिडिओमधून समजेल. राहुल गांधी म्हणतात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्पर्धा परीक्षेसाठी सरासरी 9 लाख रुपये लागतात. हा पैसा श्रीमंत कुटुंबासाठी काही मोठा पैसा नाही, पण जे मध्यमवर्गीय, जे गरीब कुटुंब आहे त्यांच्यासाठी 9 लाख रुपये म्हणजे आयुष्यभराची कमाई असते. पुढे त्यांनी सांगितलं, अनेक घरामध्ये फक्त एका मुलालाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी मिळते. कारण की दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाला मोठ्या प्रमाणामध्ये शिकवणं, खर्च करणं हे कुटुंबाला परवडत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं यश आणि अपयश संपूर्ण त्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. राहुल गांधींनी यानंतर रोजगाराच्या संधीचाही मुद्दा उपस्थित केला. विकसित देशामध्ये तरुणांसाठी रोजगाराचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, मग ते कोणतंही क्षेत्र असो, सरकारी नोकरी असो किंवा खाजगी नोकरी असो. पण या ठिकाणी राहुल गांधी म्हणतात, भारतामधील परिस्थिती तशी नाहीये. उत्पादन क्षेत्र कमकुवत असल्यामुळे अनेक मोठे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत. काही तरुणांना उद्योजक होण्याची इच्छा असते, त्यांच्याकडे टॅलेंट असतं, त्यांच्याकडे आयडिया असते, कला असते, पण सर्वसामान्य तरुणांना, नागरिकांना सरकारकडून आर्थिक मदत मिळतच नाही. एवढंच काय, देशामधील बऱ्याचशा कंपन्या एका व्यक्तीला विकल्या गेल्यात. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी कमी होत चालली आहे. त्यामुळे लाखो तरुणांपुढे फक्त सरकारी नोकरी हाच एक पर्याय उरलाय. या कारणामुळे परीक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. आज परिस्थिती अशी आहे, देशामधील कोट्यवधी विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी अर्ज करतात, पण उपलब्ध जागा अत्यंत कमी आहेत. त्यांनी उदाहरण देत सांगितलं, ज्या ठिकाणी 150 विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी अर्ज करतात त्या ठिकाणी फक्त एकाच विद्यार्थ्याला नोकरी मिळते. शेकडो विद्यार्थ्यांना अपयश स्वीकारावं लागतं. त्यामुळे विद्यार्थी तरुण नैराश होतात, त्यांचा विश्वास डळमळतो. आता बघा, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणले होते, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काय पेपर फुटी झालं होतं त्याबद्दल त्यांनी आरोपींना अटक केलं. वरतून ते राहुल गांधींना म्हणत होते शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यांना काही माहिती नाही. यावरती राहुल गांधींनी सविस्तर माहिती सांगितली. राहुल गांधी म्हणाले, आज देशामध्ये पेपर लीक होणं ही काही साधारण गोष्ट राहिलेली नाही. ते म्हणाले, पेपर लीक होणं म्हणजे एक उद्योग बनला आहे. ते म्हणाले की परीक्षेची तारीख जाहीर केली जाते, त्यामध्ये लाखो विद्यार्थी असतात, पण दुसरीकडे अशा लोकांना पेपर दिला जातो जे लाखो करोडो रुपये देतात आणि अगदी चुकीच्या मार्गाने डिग्री प्राप्त करतात. वर्षानुवर्ष मेहनत करणारा, रात्रंदिवस अभ्यास करणारा विद्यार्थी बाजूला राहतो आणि असे विद्यार्थी पास होतात ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे. ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक आहे, कारण की ती परिस्थिती सध्या भारतामध्ये चालू आहे. आता बघा, इथे फडणवीसांना उत्तर देताना राहुल गांधी काय म्हणाले,
पेपर लीक झाल्यानंतर सरकार सांगतं आम्ही या आरोपीला पकडलं, त्या आरोपीला पकडलं, अमुक कारवाई केली, तमुक कारवाई केली. यावरती राहुल गांधी म्हणतात हे सर्व यांचंच कट कारस्थान असतं. लोकही त्यांचीच, पैसेही घेणारी लोक त्यांची आणि सोडवणारही लोक त्यांचीच असतात. फक्त नावाला दाखवलं जातं आम्ही मोठी मोठी कारवाई केली, पण प्रत्यक्षात कुठलाही बदल झालेला नसतो. राहुल गांधींनी सांगितलं गेल्या 10 वर्षामध्ये 152 वेळा पेपर लीक झालेत आणि दरवर्षी हे सरकार सांगतं पुढच्या वेळेस पेपर लीक होणार नाही, आम्ही पूर्णपणे नियोजन केलं आहे. त्याच ठिकाणी राहुल गांधी फडणवीसांना उत्तर देत म्हणतात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक होतात आणि कारवाई फक्त 1-2 जणांवरतीच केली जाते. पुढे ते म्हणतायत गुन्हेगारांना हे सरकार कठोर शिक्षा देतच नाही, त्यांच्यावरती थोडी कारवाई केली जाते, नंतर त्यांना सोडून दिलं जातं, त्यानंतर त्याच टोळ्या सक्रिय होतात. त्यामुळे पेपर लीक झाल्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द केल्या आणि त्यानंतर पुन्हा परीक्षा घेतल्या. याने सरकारच्या प्रश्नाचं उत्तर सुटणार नाही, विद्यार्थ्यांचं उत्तर सुटणार नाही. राहुल गांधी पुढे म्हणतात पेपर लीक होणं म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका चोरली जाणं हा विषय नाहीये. एखादा पेपर बाहेर कसा येतो, तो कोणाच्या हातामध्ये जातो आणि त्यामागे नेमकं कोणती साखळी काम करते याचा जर तपास लावला तर हे सिद्ध होतं त्याच्या पाठीमागे केवळ फक्त एक व्यक्ती नसतो. त्यावेळेस काय केलं जातं, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे सरकार एखाद्या छोट्या आरोपीला ताब्यात घेतं, त्या व्यक्तीवरती सर्व आरोप ढकलले जातात आणि मुख्य आरोपी बाहेरच राहतो. राहुल गांधी म्हणतात आजची परीक्षा व्यवस्था ही विद्यार्थ्यांचा विचार करून तयार केलेली नाही. राहुल गांधी म्हणतात आज भारताला स्टुडंट सेंट्रिक एक्झामिनेशन सिस्टमची गरज आहे. बघा आता भारतामध्ये बहुतेक मोठ्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात, त्यामुळे प्रश्नपत्रिका छापणं, वाहतूक, सुरक्षा आणि वितरण या सर्व मोठ्या गोष्टी एकाच वेळीच कराव्या लागतात. याच कारणामुळे अनेक ठिकाणी गैरव्यवहार होतात. तसं पाहिलं तर भारतातील शिक्षण व्यवस्था ही एकदम मजबूत ठेवायला हवी आणि जर कोणी पेपर लीक करण्याचा प्रयत्न केला त्याला अशा प्रकारची शिक्षा व्हावी, तो भविष्यात पुढे कधीही पेपर लीक करण्याचा विचार करणार नाही. पण मुळामध्ये आपली सिस्टमच करप्ट आहे, सिस्टममध्ये अनेक त्रुटी आहेत आणि हे सरकार सांगतंय आम्ही पेपर फुटी करणाऱ्या सर्व आरोपींना ताब्यात घेतले, कारवाई देखील केली. म्हणजे पेपर फुटी करणारी लोक यांचीच, कारवाई करणारी लोक यांचीच, फक्त जगाला दाखवून देतात आम्ही सर्व काही कारवाई केली. मित्रांनो, आपल्याला मुद्दा समजलाच असेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवरती टीका केली होती, पण राहुल गांधींनी काय उत्तर दिलंय, कुठून उत्तर दिलंय हे आपण सर्वांनीच ऐकलं. त्यांनी डायरेक्ट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांच्या भावना समजून घेतल्या. बघा म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्यावेळेस टीका केली त्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेतलं नाही, त्यांनी फक्त शिक्षण व्यवस्थेमधील त्रुटी सांगितल्या. तरी देखील फडणवीसांनी राहुल गांधींवरती टीका केलीच. आता फडणवीसांनी जी काही टीका केली, राहुल गांधींनी विद्यार्थ्याच्या सभेमधून जे काही मुद्दे मांडलेत त्यावरती आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.